नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल एक्सप्लोर विथ सनप्रिया. आजपासून आमची सुरुवात होत्या गुजरात रोड ट्रिपची आणि हा सीरीज खूप खास असणार आहे आमच्यासाठी. आज डे 1 आहे. डे 1मध्ये आम्ही पुण्याहून स्टार्ट करतोय बाय रोड बाय कारने. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रोड ट्रिपची जर्नी, तसेच रोड कंडिशन, रूट्स, फ्युएल ऑप्शन ह्या सर्वबद्दल इत्थंभूत माहिती तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहाटेचे 5 वाजलेत. घरात हलकासा उत्साह आहे, गडबड सूर आहे आणि 8 दिवस रोड ट्रिपसाठी जाणार आहे. त्यामुळं झाडांना पाणी घालणं खूप आवश्यक होतं. तर मग आता पाणी घालून तयार झाले आणि सकाळी जायच्या अगोदर एनर्जी तर पाहिजे. त्यासाठी प्रियांका ब्लॅक टी बनवते. ब्लॅक टी घ्यायचं आणि ट्रिपसाठी सुरुवात करायची. आता माझा मित्र उदय गाडीची पूजा करतोय आणि पूजा झाली की आपण थेट निघणार आहे. आजचा प्रवास हा लांबचा प्रवास असणार आहे. त्यामुळं पहिल्यांदा गाडीची पूजा करूनच आपण प्रवासाची सुरुवात करणार आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण पूजा करूनच करतोय. त्यामुळं व्यवस्थित आता पूजा झाली आहे. आता मस्तपैकी नारळ वाढवायचं. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. प्रवास हा सुखरूपाने समृद्धीचा व्हावा आणि कुठलाही अडथळा न निर्माण होता आपण प्रवास करून सुखरूप कसे परत घरी पोहोचायचं आहे. धन्यवाद. रात्र मंडळी, आता प्रवासाची सुरुवात करूया. आता आपण हायवेवरती लागलो आहे, जे की पुणे मुंबई हायवे. पुढे जाऊन आपल्याला अजून एक्सप्रेस वेवरती टच करायचं आहे, तर त्याचंही अपडेट आपण देऊ. आता आपण इथून पुणे मुंबई एक्सप्रेस वेला आपण टर्न घेतोय आणि एक्सप्रेस वे मार्गे मुंबईला. वरती पहिला टोल नाका लागलेला आपल्याला. फास्ट आहे. आपण आता खंडाळा घाटमध्ये आलोय. तर ऑन द वे टू पुणे रोड ऑलमोस्ट ट्रॅफिक जाम दिसते, पण मुंबई रोड तर दिसत नाही आहे. हळूहळू आपण चाललोय. पूर्ण ट्रॅफिक आहे. ऑलमोस्ट बघा किती वाजलेत, 5:45 वाजलेत, 5:40. तर मुंबई रूट ऑलमोस्ट फुल आहे. पहाटे उठल्यानंतर मी ज्यावेळी मॅप चेक केलं होतो त्यावेळी रेड पॅच दिसत होतं मला, पण ते ॲक्च्युली पुणे जाण्याचा रूट आहे. तर बघू पुढं आता काय. ॲक्च्युली घाटामध्येच आहे, खंडाळा घाटामध्ये. तर बघूयात कसं काय ट्रॅफिक आहे रोडवर. आता ऑलमोस्ट 4 ते 5 किलोमीटर झालं. पुणे रूटचा जो ट्रॅफिक आहे अजून फुल जाम आहे. आता खोपोली घाट सोडून आता मुंबई रोडला लागलो आहे, पण ट्रॅफिक आहेच अजून. बघू शकताय तुम्ही. दुसरा टोल नाका लागतो आपल्याला. आता जरा रोडवरती ट्रॅफिक पण कमी झालेली आहे आणि आता वाजता 6. आणि इथलं फास्टॅगचं सिस्टीम जरा फास्ट आहे, असा डिले नाही आहे. फास्ट रिस्पॉन्स. सकाळचे 7:30 वाजता आहेत, 7:20 वाजलेत आणि आपण पोचलोय घोडबंदर रोडला. ठाण्याच्याही पुढं आहे. आणि फर्स्ट टाइम आपल्या इथं आल्यानंतर खूप ट्रॅफिक दिसतंय. रेड पॅच बघू शकता तुम्ही.
तर ऑलमोस्ट आम्ही 147 किलोमीटर ड्राईव्ह केलेला आहे. सध्या बघूया ह्या कंडिशनमधनं आपल्याला जायला किती वेळ लागतोय. तर घोडबंदर रोड मार्गे वसई विरार आणि वेस्टर्न एक्सप्रेस मार्गे वापी सुरतचा रूट आहे. ट्रॅफिक दिसतं, रोडची कंडिशन एवढी काही खास दिसत नाही आहे. कंजेशन होतं पण एवढं जास्त वेळ लागलं नाही. एक 10 मिनिटं लागली आम्हाला त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडायला. मोठे व्हेकल 1-2-3 बंद पडले होते, त्यामुळे पाठीमागे कंजेशन झालं होतं. पण आता परत ट्रॅफिकमधून बाहेर पडलो. आता बघू शकताय आपण गुजरात एक्सप्रेसवे म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेला लागतोय. सुरत 290 किलोमीटर दिसतंय आपल्याला. म्हणजे ऑलमोस्ट मुंबईतनं बाहेर पडलोय आपण आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेला आता लागलोय. 7:30 वाजून 35 मिनिटं झालेत आणि 152 किलोमीटरचा राईड झालेला आहे. आता बघू शकता एक नंबर वातावरण झालेलं आहे. सूर्य पण उजाडलेला आहे, नदी आहे, ब्रिज आहे, ॲक्च्युली ब्रिजवरून चाललोय आणि एकदम प्रसन्न वाटतंय. हे सगळं बघण्यासाठी घरातून बाहेर पडायला लागतं आधी. तो मेन महत्त्वाचा विषय आहे. नाही, ड्रायव्हिंग करताना मजा येते, एकदम छान आहे वातावरण सगळं. आता बघूया, आता ऑलमोस्ट गुजरात रोडला लागलोय. आता एकदा गुजरातला एंट्री केली की मग सगळं आता चेंज होणार आहे. बोर्ड, भाषा, संस्कृती त्याचं अपडेट देऊ. गेम छो मजा मा छो चलो. त्यामुळे आता मजा येणार आहे. सहलीला जायाचं सहलीला. अभी मजा आएगा ना भिड़ो. इथं नाश्त्यासाठी जमलोय पण साऊथ इंडियन काय अवेलेबल नाही आहे. वडा, पोहे, मेंदूवडा, समोसा ह्या टाईपमध्येच आहे. का दुसरा ऑप्शन पण नाही. भूक पण लागली आहे, त्यामुळं लोक आमची सुट आहेत नाश्ता. ए बाबा बसून खाय की. तुझं काय? पोहे आहे, टेस्ट चांगले. आधी टेस्ट करूनच घेतलं, थोडं खाऊन मग पण निघायचं. ऑलमोस्ट आपण पालघरजवळ पोहोचलोय. पालघर अजून इथनं 20 किलोमीटर असेल. तर CNG संपली आहे. पहिल्या CNG फिलमध्ये ऑलमोस्ट 202 किलोमीटर गाडी पडली आहे. त्यामुळे खूप चांगला ॲव्हरेज मिळालं गाडीला. जर अंदाज केला तर ऑलमोस्ट 25-26चं ॲव्हरेज आहे. आता फर्स्ट CNG फिल करणार आहे आपण. क्यूमध्ये आहे बघू. आता CNG फिल करतोय. इथं रेट बघू शकतो आपण 79.50, ऑलमोस्ट 80 रुपयाला आहे. आणि जे पुण्यात 90.50 आहे, जे ऑलमोस्ट 10-11 रुपयाचं डिफरन्स आहे इकडे. आणि प्रेशर पण फुल आहे. बघू किती किलोमीटर बसतं, कारण टाकी आपली टोटली एम्प्टी झाली होती. अंदाजा ॲटलिस्ट 6 ते 7 किलो जर बसलं पाहिजे, 7 किलो ते 8 किलो. दोन-तीन स्टेपमध्ये CNG फिलअपचं प्रेशर आहे. तर हे मे बी दुसरं स्टेप शो आहे किंवा तिसरं असेल. कारण हे ऑफलाईन CNG आहे इंडियन ऑइलचं, पण लिहिलं आणि गुजरातचं CNG म्हणून, गुजरात CNG म्हणून असं बघायला पाहिजे. काय नाही, महाराष्ट्रामध्ये गुजरात CNG आहे. चांगली गोष्ट नाही, मस्त प्रेशर आहे. ऑलमोस्ट आता बघा 790 8 किलो तर बसलेली आहे, त्यामुळं आहे. चांगला प्रेशर छान आहे. 8-8.5 किलो बसले की मग 200 किलो तरी आहेच नक्की आपलं. मग
ट्रिप. टोल प्लाझा लागतोय. NH4 वरती असल्यामुळं डायरेक्ट डिडक्शन नाही आहे. ॲन्युअल पास इथं वर्क करेल. राज्य महामार्ग जे ॲप आहे त्यावरती आपण ॲन्युअल पास घेतोय. मित्रांनो, आता 10:52 झालेत आणि आम्ही वापीला पोचलोय. ऑलमोस्ट 280 किलोमीटरचं डिस्टन्स वाकड पुण्यावरून झालेलं आहे. आता डायरेक्ट सुरत नॉनस्टॉप करायचं प्लॅनिंग आहे. इन केस खूपच कंटाळा आला तर थांबून चहा घेऊन परत पुढचा प्रवास सुरू करणार. गुजरातमधील दुसरा टोल प्लाझा आता क्रॉस करतोय. NH4च आहे, त्यामुळं ॲन्युअल पास अप्लाय होईल इथं. आता तुम्ही बघू शकताय मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवरती आम्ही आहे. ही एक्सप्रेसवे मुंबई, गुजरात, MP, हरियाणा, दिल्ली हा एकदम सुपरडुपर एक्सप्रेसवे आहे. महाराष्ट्राचा जसं समृद्धी महामार्ग आहे त्याप्रमाणेच आहे. इथे 4 लेनचं हा सुपर एक्सप्रेसवे आहे आणि 120चं लिमिट आहे. आता मुंबई पालघरपासून ते वापीपर्यंत एवढा त्रासदायक रोड होता. रोड चांगला होता पण ट्रान्सपोर्ट व्हेकलमुळं गाडी पुढं सरकत नव्हती आणि खूप ट्रॅफिक होतं रोडवरती. त्याचा पूर्ण थकवा आता ह्या एक्सप्रेसवे आल्यानंतर संपल्यासारखं वाटतंय आम्हाला 100%. कारण गाडी कायम 100वरती आहे. नो एक्सिड. 120 जरी लिमिट असलं तरी भावांनो 100 ते 110 वरती आपण पळवतोय. कारण CNG संपले आपलं. CNG या रोडवर मिळणार नाही असं वाटतंय. पण चक करायचं आपल्याला. पण रोड एक नंबर गुळगुळीत आहे. गुळगुळीत आहे एकदम. तुमच्या गाडीला ना तुम्हाला पण काय त्रास होणार नाही. आणि ह्या खरी मजा तुम्हाला यावरती येणार आहे आता. त्यामुळं जर असा रोड असेल तर 100 किलोमीटर आपण जाऊ. आता सुरत 30 ते 40 किलोमीटरवरती आहे आणि त्याच्या पुढे वडोदरा आहे. तर 4 थांबायचं होतं पण आता ऑलमोस्ट निघून गेली वेळ. त्यामुळं 350 किलोमीटर टोटल आपण पुण्यावरून आलोय. 353. आता थोडाच वेळ आता फक्त थंड नारळ पाणी त्याच्या काय पेक्षा आहे. तर बघूया नारळ पाणी कुठे भेटते. मस्त रोड आहे. दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे NE4. दुपारचे 2 वाजलेत. अहमदाबाद मुंबई एक्सप्रेसवेवरती आता आपण पोहोचलोय. भूक लागली आहे त्यामुळं फूड प्लाझाला थांबलोय. इथे गिरिराज हॉटेल म्हणून आहे. काठेवाडी आणि पंजाबी स्पेशल आहे. तर आता पोटपूजा करायची आहे. गाडीला पण जरासं फ्युल टाकायचं आहे नंतर ना. NE4वरून येताना ऑलमोस्ट आपण 150 ते 200 किलोमीटर आपण NE4वरून आलो आहे. आता इथून भावनगर 190 किलोमीटर आहे. आता खूप डिस्टन्स कव्हर केल्यामुळे दिवला जायचं डायरेक्ट प्लॅन आहे. बघू आता पुढचं काय प्लॅन आहे. तर बघू आता गिरिराजमध्ये आपण जेवणार आहे. काय घेणार आहे, काय स्पेशल आहे इथलं आपण बघूयात आणि तुम्हाला अपडेट करतो. मित्रांनो, आता थोडीशी विश्रांतीनंतर आम्ही इथं जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत. हॉटेल गिरिराज म्हणून आहे अहमदाबाद रोडला. त्यांनी आल्या आम्हाला टेबलवर तुम्हाला काय पाहिजे हे विचारलं नाही. असले 4 प्रकारचे लोणचं ठेवले तिथं. एकदम मस्तपैकी फ्लेवर आहे. खतरनाक आहेत सगळे. आणि ते
हे स्नॅक्सला आणून दिलेलं आहे एवढं सगळं, हे भरडा काय असेल ते सगळं, पण ते पण अति उत्तम आहे. आणि आम्ही मागवलं होतं काजूची पण एकदम टेस्ट मस्त आहे. शेजवान राईस मागवलं आहे. आता बघू शकता हे काही वेगळ्या प्रकारचं आहे. 3 टाईपचे राईस आणि सूप दिले त्यांनी आणि काकडी हार्ट शेपमध्ये दिलेत. हे काय डेकोरेशन आहे, काय प्रेझेंटेशन आहे मानलं पाहिजे. आणि साधं ताक आणि मसाला ताक हे पण मागवलं. आता गुजरातचं कसं आहे, फूड कल्चर एन्जॉयमेंट सुरू आहे. इसका रेट क्या आता है? हाँ हाँ, तो कितने का ये? 60 रुपये का पडेगा. हर सब कोई भी ले लो 60 रुपये पर. हे असं मुरंबे वगैरे आंब्याचे हे 60 रुपयाला आहे त्यांच्याकडं. आणि हे आपल्याला त्यांनी जेवणाला तिथे दिले होते. एकदम बेस्ट क्वालिटी आहे. जर कोणाला हवे असेल तर हे तुम्ही नक्कीच ट्राय करा. एकदम छान प्रकारे आहेत. आणि हे आंब्याचं लोणचं तर एकदम बेस्ट आहे. हो, आम का अचार एकदम बेस्ट था. सेल्फी घे. सेल्फी क्या? बच्चन बोल बच्चन. CNG फिलिंगसाठी थांबलो आहे आणि तर CNG 80 रुपये 26 पैसे. हे तसं स्वस्तच आहे. आता पूर्ण खाली झाली होती टँक. बघूया किती प्रेशर बसतं आणि किती किलो बसतं CNG. ऑनलाईन CNG आहे गुजरात गॅसचं इंडियन ऑइल पंपवरती. एकदम रोटेचीच आहे. या चांगलं भरलं, ऑलमोस्ट 8.25 किलोपर्यंत बसलं आहे. आत्तापर्यंत आपण 750 किलोमीटर रनिंग झाली आहे गाडीचं. त्यातलं 200 किलोमीटर हे फक्त पेट्रोलवरती रनिंग आहे. बाकीचं 550 किलोमीटर हे पूर्णपणे CNG वरती रनिंग झालं आहे गाडीचं. तर ऑलमोस्ट 20 ते 25च्या दरम्यान ॲव्हरेज भेटते गाडीला CNG वरती. त्यामुळं स्वस्तामध्ये आलो आहे आपण आणि खूप लवकर पोहोचलो भावनगरला. तर कोबारी टोल प्लाझा म्हणून आहे नॅशनल हायवेवरती ऑन द वे टू दीव फ्रॉम भावनगर. ऑलमोस्ट वाजले 6:15. तर त्यासाठी थांबलो आहे. चाय की चुस्के इन गुजरात. कसं वाटतं मित्र सांग. बरं, चहा घेऊन डायरेक्ट दीवमध्येच. इथनं जे आता आमचं टाटाचं विमान उडणार आहे ते डायरेक्ट दीवमध्ये लँड होणार आहे. टाटा एअरलाइन्स, टाटा एअरलाइन्स. ओनली द ब्रँड. तर आपण अजून दीव 31 किलोमीटर आहे. तेवढ्याच्या डिस्टन्सवरती आपण परत CNG फिल करतोय. ऑलमोस्ट 900 किलोमीटर म्हणू शकतो आपण. 900 किलोमीटर आलो आहे. तर इथं रेट 83.67 पैसे. आधी भरलं त्यापेक्षा 3-3.5 रुपये महाग आहे. तर प्रेशर तर जास्ती बसतोय. भाऊ म्हणतो की हे प्रायव्हेट आहे, गुजरात CNG नाही आहे, आणि प्रायव्हेट काय आहे म्हणतो IRM एनर्जी म्हणून. तर बघूया. आपण हॉटेल वृंदा पुणा प्लेसमध्ये आलो आहे आणि आज आपण इथं स्टे करणार आहे. आणि आपल्यासोबत हॉटेलचे ओनर आहेत, ते रेट पण सांगतील. सर आपका थोड़ा सा रेट बताइए और लोकेशन थोड़ा सा बताइए. प्रॉपर ऊना गुजरात में आता है, जो दीव से लाइक बेसिकली 8 से 9 किलोमीटर पहले आएगा. ओके. और जो अपना बेसिक रेट रहता है वो लाइक 1000 रुपीज़ से लेके 1500 तक वेरी करता है. अपने यहाँ पे 3 टाइप के रूम कैटेगरीज अवेलेबल है. ओके, लाइक सुपर डिलक्स है, डिलक्स स्वीट है और रॉयल स्वीट है. रॉयल स्वीट है वो 4 बेड के आएगा. और दूसरा अगर ग्रुप ट्रैवलर्स आते हैं तो उनके लिए डॉर्मेट्री ऑप्शन भी है. सोलो पैकेज के लिए भी डॉर्मेट्री ऑप्शन है. ओके, तो सब लोग ऑप्शंस पे अवेलेबल कर सकते हैं. बाकी आप अपने गूगल पे अपना होटल वृंदा सर्च करोगे तो पूरा डिटेल्स मिल जाएगा सर. इथं आम्ही आलो आहे. रूमची ॲम्बिशन म्हणा, इथं एंट्री रिसेप्शन वगैरे एकदम खूप छान आहे आणि रूम पण एकदम पॉश आहेत, एकदम रिनोव्हेटेड आहेत. त्यामुळं स्टे ऑप्शन हा खूप चांगला आहे. आणि दीव इथनं फक्त 9 किलोमीटरवरती आहे.
आता दीवमध्ये राहायला गेलं तर तुम्हाला तिथं हाय कॉस्ट आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1500 ते 2000च्या रेंजमध्ये तिथं रूम भेटेल. पण इथं तुम्हाला 1000 रुपयामध्ये भेटेल आणि आमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल आहे, त्यामुळे आम्ही 9-10 किलोमीटर आम्ही ट्रॅव्हल करू शकतो. त्यामुळे हे एक बेस्ट ऑप्शन आहे आम्हाला स्टेसाठी. आणि ओनरनी पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या डिटेल्स. वो बीच अच्छा है. उसके बाद आप जाओ सीधा दीव फोर्ट. ओके, दीव फोर्ट हो गया. उसके बाजू में अभी लाइक दीव चर्च वगैरह वो सब है. हाँ हाँ. दूसरा यानीपुरी का सीट था, उसका काम चल रहा है. अच्छा. ओके, फिर दीव चर्च खत्म होके पीछे से रास्ता है, आप सीधा चले जाओ आईएनएस कुकरी खुकरी म्यूजियम या मेमोरियल पे? मेमोरियल. मेमोरियल पे. हाँ हाँ. और दूसरा उसके आगे आपको आएगा गंगेश्वर महादेव. गंगेश्वर महादेव. हाँ ओके, वो खत्म करके आप सीधा निकल जाओगे वही रोड से सीधा नागवा. हाँ हाँ. नागवा बीच. तो उधर नागवा आपको बीच. बोट राइड वगैरह सब वो हाँ, हाँ, हाँ. स्पीड बोट वगैरह करना तो पैराग्लाइडिंग वो सब उधर हो जाएगा. अच्छा. तो वो उतने मतलब समझो अभी ये 5 स्पोर्ट्स ही एक्टिव है, बाकी अंडर डेवलपमेंट में अभी ये सारा काम. कितना टाइम लगेगा सब कुछ करने में? ये कवर घूमने कर. में- घूमने में आपका सर पूरा एक दिन चला जाएगा. एक दिन चले क्योंकि जाए. आप सुबह से स्टार्ट करते हो ना हाँ हाँ. तो एक दिन जाएगा, क्योंकि मेजोरिटी जो टाइम कंज्यूमिंग है वो दीव फोर्ट है. अच्छा. वो आप पहले लोगे तो लाइक आप समझ लीजिए 10:30-11 बजे इधर से निकले तो आपका 12:30-1 उधर ही हो जाएगा. आज म्हणजे ते, चालू कितना बजे होता है? दीव फोर्ट सुबह 7 बजे. 7 बजे ना? 7 बजे से हो जाएगा. यहाँ से सोमनाथ तो फिर दीव से 80 किलोमीटर. 80 किलोमीटर. हाँ, वो आपको हार्डली बाय कार 1.5 रूम हे AC वाला आहे, छान आहे. आणि 1000 रुपये पर डेच्या मानानं खूपच छान आहे. आणि वॉशरूम वगैरे एकदम नीट अँड क्लीन आहे. छान आहे, म्हणजे राहू शकतो. त्यामध्ये चेक इन करून जवळपास नियर बाय रेस्टॉरंटमध्येच आम्ही आलो आहे. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. हॉटेलच्या रिसेप्शनवाल्यांनी जी चौकशी केल्यानंतर कळालं की हे चांगलं व्हेज आहे आणि रिकमेंडेबल रेस्टॉरंट आहे, त्यामुळे आम्ही इथं आलो आहे. आता बघणार आहे इथे जेवण कसं आहे आणि तुम्हाला पण दाखवू जेवण. व्हेज सूप ट्राय केलं. व्हेज सूप छान आहे. त्यानंतर भाजीमध्ये व्हेज तवा मसाला मागवलं आहे आणि राईसमध्ये व्हेज मंचुरियन राईस मागवले आणि रोटी मागवले. त्यामुळे आता बघूयात त्याचं कसं टेस्ट आहे, काय आपण ट्राय करूयात. जेवण ऑन अँड ॲव्हरेज छान होतं, काय अडचण नाही आहे. आपल्या इथंच वॉकिंग डिस्टन्सवर रूम आहे. 950 किलोमीटर ड्राईव्ह करून आपण इथं थांबलो आहे. आत्ता सगळे दिवसभर ट्रॅव्हलिंग करून ड्राईव्ह करून थकलेले आहेत. जाऊन झोपायचं, नॉर्मल रेस्ट घ्यायचं आणि परत उद्या आहेच जर्नी. उद्या आपण दीव एक्सप्लोअर करणार आहोत, त्यामुळं स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग. उद्याच्या ब्लॉगमध्ये परत भेटूया. तोवर गुड नाईट, टेक केअर. रस्त्यावरून